नमस्कार रसिक हो नमस्कार. प्राध्यापक अरुण कांबळे बनपुरीकर यांची कविता समृद्धीचा महामार्ग. समृद्धी महामार्गाचे माझ्या गावातल्या माळरानाला फुटतील का हो पंख, का असाच राहील कायम हा दुष्काळाचा डंख. एखादी MIDC फेकावी त्यांनी माझ्याही गावावर. एखादा उद्योग उभारावा गोरगरिबांच्या नावावर. सायबर पार्क, एखादं विद्यापीठ किंवा एखादं महामंडळ आणि स्मार्ट सिटी होऊ द्या की आमच्या गावावर. आणि IT पार्कही उभं राहावं इथल्या माळरानावर. इथल्या हागणदारीच्या जागेवर व्हावं एखादं एम्स रुग्णालय आणि संपून जावं इथल्या जगण्यातलं भग्नालय. आकाशातनं उडणारं विमान कधी अलगद उतरावं दगडधोंड्याच्या या माळरानावर. आणि त्यातल्या हवाई सुंदऱ्या चालाव्यात इथल्या कुसळांनी भरलेल्या आडवाटांवर. लागाव्यात त्यांनाही ठेचा आणि टोचावीत त्यांनाही कुसळ. टेंबूचा कालवा कधी कोरडा कधी भरलेला, तसाच इथला माणूस सदा डोळ्यात पाणी धरलेला. म्हणून त्यांनी बांधावं एखादं कोयना धरण इथल्या उघड्या नागड्या डोंगर दऱ्याच्या छाताडावर. बोरी बाबळी आणि तरवाड्यांच्या बनाची चर्चा व्हावी माझ्या महानदेशाच्या या कास पठारावर. रस्ते जोडले जातात शहरांना, तसा एखादा समृद्धी महामार्गही जोडावा त्यांनी आमच्या होरपळणाऱ्या आणि समृद्धीपासून दूर असणाऱ्या खाच खळग्यांच्या वाटांना. एखादी वंदे मातरम एक्सप्रेस निदान गावाच्या शिवावरून तरी धावावी. आणि मेट्रो मोनो रेलने कराव्यात दररोज फेऱ्या आमच्या ओसाड पडलेल्या माळरानावरून. आणि असावं एखादं रेल्वे जंक्शन चारी दिशांना जोडणारं. पोटाची खळगी भरायला धावणाऱ्या पोरापोरींना मिळू द्या की इथंच प्लेसमेंट. इथे कोरड्या ठाक पडलेल्या तलावाकाठी उभारावी त्याने एखादी लवासा सिटी. आणि इथेही भरावा महाकुंभमेळा माझ्या मानगंगेच्या काठी. गावाच्या झोपड्यांवर उभे राहावेत टोले जंग रेसिडेन्सी पार्क्स. 1 BHK ते 2 BHKचे 20व्या मजल्यावर राहावा इथला मेंढपाळ त्याच्या शेळ्या मेंढ्यासह. आणि AC च्या लिफ्टमधून त्यानं हाकावीत मेंढरं. चकचकीत फरशांवरून घनगळत जाव्यात त्यांच्या लेंढ्या. ओसाड पडलेल्या माळरानावर उभं करावं त्यांनी एखादं वानखेडे स्टेडियम. त्यावर खेळावी तिथली लेकरं आणि बागडावं तिथं इथलं कोंबडं कुत्रं बकरं. विदेशातून यावा लोंढा इथे माळरानावर उच्च शिक्षितांचा. त्यांनी मिळवाव्यात इथे नोकऱ्या शेणघाण काढण्याच्या, शेळ्या मेंढ्या आणि गुरंढोरं राखण्याच्या, अंगा खांद्यावरून पाणी वाहण्याच्या, नांगरट खुरपणी भांगलन काढणी मळणी करण्याच्या, कुसळं आणि इचका वेचण्याच्या, मुकादमाकडून उचल घेऊन ऊस तोड्या करण्याच्याही. त्यांनी करावं संशोधन इथल्या दगडधोंड्यावर, शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांवर, येड्या बाबळीच्या काट्यांवर, फपुट्याच्या पायवाटांवर, चिट्या बोराच्या आठोळ्यावर, भाकुरीच्या गठोळ्यावर, कडुलिंबाच्या लिंबोळ्यावर, सराट्यांच्या वाटांवर आणि रेशमी काट्यांवर, पिपरणीच्या शेवाळ्यावर, तरवाड्याच्या पिवळ्या जर्द फुलांवर, फाट्या लिंगुड्यावर, त्यावरच्या फांजीच्या भाजीवर, होरपळून गेलेल्या माणसाच्या करपलेल्या आयुष्यावर आणि विझत चाललेल्या डोळ्यांच्या भविष्यावर. एखादं उभं राहावं आमच्यासाठीही गावातल्या चहा टपरीवर. 7 स्टार हॉटेल त्यालाही मिळावा तारांकित हॉटेलातला आनंदाचा शिदा. आणि बनावा सुपर मार्केटसारखा सिटी मॉल. तिथं मिळाव्यात पॅकिंगमध्ये घोळ चिगळ पातळ टेंबरं शेंगुण्या केकताड्या शेंदडं अगदी GST सहित. खरंच होईल का हो असे? एखादा झालाच इथे समृद्धीचा महामार्ग तर बदलवून टाकेल माझं कुसळाचं माळरान. आणि माझ्या माळरानावरल्या कुसळांना तरी मिळेल GI मानांकन. माझ्या माळरानावरल्या कुसळांना तरी मिळेल GI मानांकन. स्वप्नवत स्वप्नवत अगदी स्वप्नवत अगदी स्वप्नवत. धन्यवाद.